बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला महानगरपालिकेचा दणका। एरंडवणे, कोंढवा आणि सिंहगडमधील इमारतींवर कारवाई। सिंहगड इन्स्टिट्यूटच्या तिन्ही इमारती सील। तिन्ही इमारतीची मिळून एकूण 274 कोटींची थकबाकी। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये थकबाकी न भरल्यानं ही कारवाई करण्यात येते। सिंहगड इन्स्टिट्यूटला महानगरपालिकेनं हा मोठा दंडका दिलाय। सिंहगड इन्स्टिट्यूटची जवळजवळ 274 कोटींची थकबाकी आहे। थकबाकी न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। तशा पद्धतीच्या या 3 इमारती सिंहगड इन्स्टिट्यूटच्या बंद करण्यात आल्या आहेत, सील करण्यात आल्या आहेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत आहेत। रोहन, एकूणच सिंहगड इन्स्टिट्यूट ही अतिशय प्रतिष्ठित आणि मानाची इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये मानली जाते। संपूर्ण राज्यातून या ठिकाणी विद्यार्थी येत असतात। अशा पद्धतीची कारवाई ज्या वेळेला होते त्यावेळेला एखाद्या इन्स्टिट्यूटवरती फार मोठा मानहानीचा एक भाग असतो असं आपण सगळे म्हणू शकतो। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याकडे असलेली जी माहिती आहे ती काय आहे? अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट ही नामवंत शिक्षण संस्था जी आहे ती राज्यभरामध्ये बांधली जाते। जवळपास 50हून अधिक इमारती ज्या आहेत त्या या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या आहेत आणि कित्येक वर्षापासून महानगरपालिकेला कर जो भरायचा असतो तो या कुठल्याच इमारतीचा भरल्या नसल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती आणि आता अखेर महानगरपालिकेने या तिन्ही इमारतींना जे आहे ते सील ठोकलेलं आहे। जवळपास 274 कोटी रुपयांची थकबाकी जी आहे ती या 3 इमारतींची आहे। तर इतर इमारतींची जर थकबाकी काढली तर ती जवळपास 350 कोटीहून अधिक किंमत जी आहे ती महापालिकेला देणं आहे। वारंवार या सिंहगड इन्स्टिट्यूटला सांगून देखील ही थकबाकी जी आहे ती त्यांनी भरलेली नाही। त्यामुळे अखेर महापालिकेने नोटिसांवर नोटिसा पाठवल्यानंतर आज महापालिकेने कारवाई केलेली आहे आणि पुण्यातील ज्या 3 मुख्य इमारती सिंहगड इन्स्टिट्यूटच्या आहेत, मग एक ते एरंडवणा असेल, कोंढवा असेल किंवा सिंहगडला असेल, या तिन्ही इमारतींना एकाच वेळी जे आहे ते महापालिकेने सील ठोकलेलं आहे। परंतु विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जे वर्ग सुरू आहेत त्या वर्गांवरती सध्या कारवाई केली नाही। परंतु या सगळ्याचे जे मुख्याध्यापक असतील किंवा प्रिन्सिपल असतील किंवा इतर संस्थाचालक असतील, हे जिथे जिथे बसतात त्या सगळ्यांच्या रूम्स जे आहेत त्यांच्या केबिन जे आहेत त्या महापालिकेने जाऊन सील केलेले आहेत। आता याच प्रश्नाकडे येणार होतो रोहन, कारण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांचा येतो किंवा पालकांचा येतो। ज्या वेळेला आपला विद्यार्थी, आपला पाल्य ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असतो म्हणा, एखादा कोर्स करत असतो म्हणा किंवा काही आणखीन वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तो शिकत असतो, त्यावेळेला अशा पद्धतीची जेव्हा आर्थिक बाब समोर येते किंवा आर्थिक अशा पद्धतीचे घोटाळे झाल्या संदर्भात अशा पद्धतीचं काहीतरी कारवाई होत असते, त्यावेळेला पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये एक अविश्वास निर्माण होतो। अशा पद्धतीच्या काही प्रतिक्रिया मिळत आहेत? खरं तर अगदी काही तासाभरापूर्वी ही संपूर्ण कारवाई जी आहे ती महानगरपालिकेने केलेली आहे। त्यामुळे कॉलेज सुटल्यानंतर ही सगळी कारवाई झाल्यामुळे पालकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण जाणून घेऊ शकलो नाही। परंतु सध्या जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने लाखो रुपयांची फीज या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थाचालकांनी घेतलेली होती, तरी देखील महापालिकेचा 350 कोटी रुपयांच्या आसपास सगळा कर जो आहे तो यांच्या 50 इमारतींचा आहे। तो कर कित्येक वर्षांपासून त्यांनी भरलेला नाही। नोटिसा देखील वारंवार पाठवल्या, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान या माध्यमातून होईल का? कारण का जर का इथून पुढच्या काळामध्ये देखील या शिक्षण संस्थेने पैसे जे आहेत ते महापालिकेला भरले नाहीत तर निश्चितचपणाने त्यांच्या सगळ्या संस्थांवरती, सगळ्या सरसकट इमारतींवरती जी आहे ती कदाचित महापालिकेला कारवाई करावी लागू शकते। वारंवार संस्थाचालकांना नोटिसा ज्या आहेत त्या महापालिकेने पाठवल्या होत्या, परंतु त्या कोणत्याच नोटिसांना उत्तर जे आहे ते संस्थाचालकांनी दिलं नाही। अशा प्रकारचं मत जे आहे ते महानगरपालिकेतील वरिष्ठ सूत्रांकडून समजतंय। त्यामुळे शेवटी आज अखेर पोलिसांना घेऊन जात आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसहित त्या इमारतींना सील जे आहे ते केलं गेलंय। त्यामुळे आता या इमारतींना सील केल्यानंतर तरी संस्थाचालक जे आहेत, सिंहगड इन्स्टिट्यूटचे इतर प्रतिनिधी जे आहेत ते या सगळ्याचं महानगरपालिकेला कर थकबाकी जी आहे ती भरतायत का? आणि सिंहगड इन्स्टिट्यूट जी की नामवंत इन्स्टिट्यूट शहरामधली मानली जाते आणि त्यांच्याच इमारती जर का महापालिका सील करत असेल किंवा सिंहगड इन्स्टिट्यूट सारखी संस्था
जर का महानगरपालिकेची थकबाकी जी आहे ती भरत नसेल तर मात्र विद्यार्थ्यांचं यामध्ये कुठे नुकसान होतोय का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु 50 पेक्षा जास्त इमारती या संस्थेच्या आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम किंवा विविध शिक्षण जे आहे ते पुरवलं जातं. अनेक राज्यभरातील विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असतात आणि अशा वेळी यांच्या इमारती सील झाल्यामुळे पुण्यामध्ये खळबळ माजलेली आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये महापालिकेला ही 350 कोटी रुपयांची थकबाकी सिंहगड इन्स्टिट्यूट भरतंय का आणि सिंहगड इन्स्टिट्यूटला नंतर नक्कीच रोहन, आपण या सगळ्या पैसे संदर्भात भरल्यानंतर या सगळ्या वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करून, कारण हा जो विषय आहे सगळा हा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण त्यांचं थेट जे आयुष्य आहे ते या सगळ्या शिक्षण प्रणालीवरती अवलंबून असतं. धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता.